चला तर आज आपण रसरशीत असे गुलाबजामुन बनवणार आहोत. तर त्यासाठी काय केलं तर मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे. खवा किसणीवर चांगला किसून घ्यायचा आहे, त्यामुळे त्यात गाठी राहत नाहीत. आता यामध्ये आपण 2 चमचे मीठ घालणार आहोत आणि थोडासा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे. खवा छान आहे, मग त्यामुळे 2 चमचे कणिक बसलेली आहे. अगदी व्यवस्थित झालेलं आहे. अगदी मळून घ्यायचं आहे. शेवटी थोडंसं दूध लावून, दुधाचा हात लावून व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे गोळा तयार आहे आपला. आता आपण असं हाताला छोटासा गोळा घेऊन व्यवस्थित त्याला चोळून छान असे आपण गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. असे गुलाबजामुन तयार आहेत आपले. आता आपण आधी पाक करून घेऊयात. तर इथे 3 वाट्या साखर घेतलेली आहे, त्यात पाणी टाकून घ्यायचे. आता आपल्या 2 ते 3 उकळ्या आणून आपला पाक तयार होईल. त्यामुळे थोड्या केशराच्या काड्या टाकून घ्यायच्या आहेत. अगदी एकतारी पाक करायचा आहे. खूप चिकट असा पाक नाही करायचा आपल्याला. केशराच्या काड्या, त्यामुळे छान पिवळसा रंग येतो. 2 उकळे आले की छान पाक तयार होईल. आता आपण हा पाक करून बाजूला ठेवून देऊयात. त्यानंतर आपण गुलाबजामुन तयार करून तळायला घ्यायचे आहेत. छान उकळी फुटलेली आहे. केशराचा कलर त्यात उतरलेला आहे. आता आपण इकडं तेल तापलेलं आहे, तर आपण गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. अगदी असं लालसर होईपर्यंत बारीक गॅसवरती गुलाबजामुन आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहे. अगदी बरोबर कणिकेचं प्रमाण राहिलं आहे, त्यामुळे गुलाबजामुन एकही वितळलेला नाही आहे. खवा छान असला की त्यात भरपूर कणिक बसते. मस्त गुलाबजामुन तयार आहेत आपले. अगदी लालसर असे तळून घ्यायचे आहेत. असे झाले की आपण काढून घेणार आहोत गुलाबजामुन. आता हे गुलाबजाम आपण पाकात टाकून घ्यायचे आहेत. अगदी छान मस्त रसरशीत असे गुलाबजामुन तयार आहेत. पाहू शकता. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.